चला जाऊ आता वज वज पुढं. लाडा लाडा न मी लाडा लाडा न बोलाले अंबाबाई. अंबाबाई तुळजापुराला अंबाबाई तुळजापुराला हळदी कुंकवाचं लेणं कोणी लावा ग. लाडा लाडा न बोलल्या बाई. सावकार नाही मला काला बोलावलं काय ना. जाऊन दे आता जाऊन येते. काय काम येईन काय नाही पावाला पाहते जाऊन. चल बाय आवरलं. हाय राणी हा कुठे चालली का? अगं ताई त्या सावकारानं काला बोलावलं काय माहिती. सावकाराने तुला काल बोलवले? काय माहिती. ए देवा अरे पाठवायचं ना तू काल जाती येडी. माझं नवरा नेमका आजारी त्यांना ना सलाईन लावेल. काय झालं? काय झालं त्यांचं ते दारू पिऊ पिऊ किडन्या संपूनच गेले. हा का बाई तर नवऱ्याले दारू पितो ग. ते आजारी झालं तर झालंच तेवढं जामच झालं. आणि तू सावकार आहे का काल चालली? आता बोलावलंय काला काय माहिती. मग कोणाला संग घेऊन जायचं ना जुडीला. का तो बरं? मेला मुर्दा माहिती ना कसा आहे. काय लय नालायक माणूस आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस गावात नाही एक. सावकार हा काय चावलं. अगं बाई त्याची नजर नाही चांगली. नजर पापी काय. लय पापी माणूस आहे तो. म्हणजे मी पाहून तर येते काय होईल. तू चालली ना हा. थोडी जपून जाय बर का. का आणि थोडीशी जपून राह. लय पापी नजराचा माणूस आहे. ते तो जरी पापी नजराचा आहे पण आपले हात काही सुपे का. हा आपण बाई माणसं जन्मत फुकट आलो काय. हे बाय तू मस्त दणगट बाई दिसत होती मला. पण त्याच्यापासून थोडीशी सावधानच राह हा बर 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 का. हा तो समजून सांगितलं. आता मग काम होतं तुला समजून सांगणं. परत म्हणशील ताईला मी सांगितलं होतं आणि ताईने तर मला सांगितलंच नाही त्या माणसाबद्दल. तो असा आहे तसा आहे. त्याच्यामुळे आधीच सांगितलेलं. बरं बाई हा जाऊ का. हा जाय बाई. ए ताई हा जाऊन तर येते काय म्हणतो पाहतो. बरं बरं जाय पण सावधानीने जाय थोडी. बाई एवढी सुंदर बाई त्यांनी पाहिलं तर मी याला मोडता सोडीन का येईला. हिला जोडीला कोणतरी पाहिजे नव्हतं. मरू दे मला काय करायचं. माझं सरपण काढायचं पडेल. चल हायला हा बाबूराव एक पैसे घेतलेत. पैसे द्यायचं नाव नाही. कुठनं द्यायचा पैसे. साला आजारी पडलाय. पण नाही आपल्याला आहे ना पैसे वसूल केले पाहिजेत. हवा पण इतकी आहे ना लाईटर साधा पेटाना झालाय. हो सावकार कशासाठी बोलावलं मला. बरं ये बस इथं. पुढे इड बसते. हां बस बस. बोला काय म्हणते. मग तुझा नवरा वगैरे बरा आहे का? हा बरं आता सलाईन लावेल. सलाईन चालूच आहे का? हा अवघड आहे का तुझं नशीब लय अवघड आहे. नशीब फुटक काय करील त्याला कोण. हे बघ तुला काय पैसे वगैरे लागतात का? नाही नाही मला का लागतील पैसे. अगं नवरा आजार आहे. घरामध्ये कोण कमावतंय आता सांग बरं मला. नाही कमी तर पण मग मी नाही मला नाही लागते पैसे. अगं लाजू नकोस. तुला पैसे लागले ना त्या गंगाराम सावकाराला सांग. पैसे काय लगेच तुला पैसे देईन मी. गंगाराम सावकार सावकार हा सावकार तुम्हाला पटत का असं बोलायला. पटत का म्हणजे. अगं हे बघ किती जरी झालं तर शेवटी माझं कर्तव्य आहे हा माणसाला उपयोगी पडणे. तुला आज 4 रुपयाची गरज असेल हा हसत मला पैसे माग मी देईन तुला. सावकार हा मला काय पैसे लागते नाही. ऐका तुम्ही कशासाठी बोलवलं एवढं मला सांगा. तुला माहिती आहे ना हा तुझ्या नवऱ्यानं पैसे किती घेतलेत ते. हा किती घेतलेत? ₹1,00,000. लाख रुपये घेतले ना. 1 लाखाचे 2 लाख रुपये झालेत. हो सावकार हा आम्ही का तुमचे पैसे बुडवणार आहे का. नाही बुडवणार नाही हा पण व्याज किती झालं माहिती आहे ना. किती. 1 लाख रुपये घेतलेत. हा वर्ष झालं. बरोबर मग त्याचे 2 लाख रुपये झाले. याद झालं का. हा मग देऊ ना आम्ही. कधी
थांबा ना आता त्यांना दवाखान्यातून तर घरी आणू द्या. म्हणजे तो नीट होणार मग मला पैसे देणार. हा मग मग माग माग कुठे येणार. तू म्हणतीस हा दवाखान्यात नाही येऊ द्या. बरोबर. हा आता मला सांग, तुझा नवरा एक तर 6 महिने झाला आजारी, हा आहे. तो कामाच्या परिस्थितीत आहे का आता? नाही आजारीच आहे तो. आहे का नाही? तो आता नीट होता होता त्याला 1-2 वर्ष लागायचे, लागणारच. परत माझे पैसे वाढत जायचे. हा बरोबर. आहे का नाही? आता 2 लाखाचे 4 लाख व्हायचे. हा बरोबर आहे ना? मग मला सांग, हे व्याज वाढत राहिलं तर तुझे पैसे फिटतील का? नाही फिटणार. हा नाही फिटणार. आणि शेवटी मला पण असं वाटून मनात वाटत नाही बरं का, काय. की उद्या बाबा तुम्हाला मी घरातनं बाहेर काढावं. हा मला मनाला आहे ना बेकार वाटतं, हा बरोबर आहे. पण शेवटी पैसा आहे. पैसा आहे वाईट करतो माणसाचं वाईट. आहे का नाही? पैसा वाईटच वाईट आहे का नाही? आहे आहे. मग मी असं म्हणतोय, काय म्हणते बोला. तू आहे का नाही, हम्म. एक दिवस वाड्यावर ये. वाड्याव. हा सगळं पैसा माफ करतो मी तुला. तुमच्या वाड्यावर यायचं असं. हा माझ्या वाड्यावर. आणि तिथे येऊन काय करायचं. काय करायचं हम्म. आता हे पण मीच तुला सांगितलं पाहिजे का ग? मग तुम्ही नुसते म्हणते वाड्यावर ये, पण यायचं येणार गोष्ट करी. हा आणि करणार काय. करणार काय? तुझं म्हणणं पण बरोबर आहे. मग आहे का नाही? हा करणार काय? अगं तू काय चमच्यानं दूध पितीस का? हा मी तुला वाड्यावर बोलवतोय. वाड्यावर काल वाडा झाडायला. वाडा झाडायला नाही, मग फक्त एकच दिवस यायचंय माझ्याकडं. आणि काय करायचं हो. तुझे सगळे पैसे माफ करतो, हा कारण तुझा नवरा आहे ना, हा पैसे काही आयुष्यात फेडणार नाही बघ. बरोबर आहे. हा का सावकार. हा मी एक दिवस तुम्ही म्हणते वाड्यावर ये. हा 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 तर मग सगळे पैसे माफ होणार का. अगं लगेच माफ करणार. हा का. हा हो सावकार. हा बरं मी तुमच्या वाड्यावर येईल, हा पण तिथं करायचं काय. करायचं काय? तू आहे ना एक रात्र माझ्या सोबत घालवायची, सगळं पैसे माफ तुझे. म्हणजे असं करायचं एक रात्र म्हणजे तुमच्या खात्यावर झोपायचं येऊ हा आणि सगळे पैसे. माफ तुला. अरे ए नालायका. हा? अरे तू वय झाली तर तुला सोय नाही आली, तो मसनात गावऱ्या चालल्या आणि मला वाड्यावर ये म्हणतो. हे तो सुना सारखे ना मी. हे बघ, सून ती माझ्या घरचीच, गावातल्या काही सगळ्या सुना माझ्या नाहीत. समजलं का तुला? अहो तरी मला ती स्वाती ताई बोलली होती बर का, लक्ष ठेव म्हणे ते लय पापी नजरच आहे म्हण. आईला तेच झालं अड्या. ए माकड तोंड्या. हे ए आवाज खाली करून आवाज बोलायचं. खाली नाही. हा अशी तू पोर घे बरं बोलून तो पै. हा काही लोकांचे लेकर वाटा पडले काय काय पैसा म्हणून. मग पैसे पहिले टाकायचे. हा पैसे टाकायचे. चालेल काय करायचं सावकार कर तुला. होय हा काय करायचं? का सावकार मला अशी तशी बाई समजू नका तुम्ही. अशी तशी. हा मी बाई एवढी डेंजर आहे ना, मी कोणाला झाले नाही तुम्हाला होईल का. काय करशील का तू? काय करशील. हा मी जर इंगा दाखवला ना हा तुम्ही असे बनत पळशाल. मला इंगा. हो इंगा म्हणजे साधी नाही मी. हे बुयारावानी गार बुंगील तुम्हाला. मला फिरवशील. हा अगं या जिल्ह्यामध्ये आहे ना, ह्या गंगाराम सावकाराचं नाव जरी ऐकलं ना हा तर गाबनी गाय आहे ना गाप टाकती. आणि तू काय ग, तू चालली मला इंगा दाखवायला. हा आणि काय करून करणार आहेस ग? काय करणार. हा सावकार मी तुमच्यावर गुन्हा दाखल करील, कंप्लेंट केस करील. माझ्यावर? हा मग पाहू काय होतं पुढं. अगं माझ्यावर तू कंप्लेंट करणार, हा गुन्हा दाखल करणार. अगं हे पोलीस आहेत ना, पोलीस, मी असे माझ्या डाव्या खिशात ठेवतो. समजलं का? हा डाव्या खिशात ठेव. हो अगं वा, ए, चालली कंप्लेंट करायला. सावकार गालाला हात नाही लावायचा, आत्ता लावला बरं झाला. हे, मग पैसे टाकायचे, ए. नाही तर अशीच नेईन तुला. अरे काय पैसे करतो म्हणा मी सावकारी. तरी माये 2.5 लाखाची पोत आहे. सावकार ये घ्या पोत. तुमचे पैसे मिटले. पुन्हा पोत दिली,
पुन्हा आपल्या घराक वाकड्या नजरांना पाहायचं नाही, पुन्हा आपल्या घराक यायचं सुद्धा नाही. हा तुम्हाला इमानदारी सांगते. घरी यायचं नाही. अगं जाग जा. काय? आज जरी ही तू मला पोत दिलीस ना, हा म्हणून काय तुला असं वाटलं का काय की माझे पैसे फिटले? मग फिटलेचे किती 2 लाख झाले ना, हा 2.5 लाखाची ती पोत. पण उद्या जर तुला गरज लागली ना, हा शेवटी या सावकाराकडेच यावं लागेल तुला. नाही येणार असा पापी नजराचा एवढा नालायक बो असेल मी नव्हता पाहिला. हो सावकार, तुम्ही म्हणते ना परत सावकाराची गाठ घ्यावं लागल. अरे मरल सावकार पण तो दारात सुद्धा येणार नाही. म्हणजे तू मरशील हा पण या सावकाराच्या दारात येणार नाही. ऐट अगं तुला 10 वेळा यावं लागेल. 10 वेळा ते ना आता मी बी. पाहते काय? अहो, सावकार तुम्ही एवढं पाप कुठं फेडशाल, कुठं फेडणार रे? अहो तुम्हाला कुत्र्यासारखे सडून मारशाल. मी हा होय. असा तर सावकार एवढा करंटा आणि एवढा नालायक हट असं पाहिलंच नाही. हट थो तू आजी नेऊ थो. हाय निघ. लागली कुशाल बोलायला. मिली तरी मी तुझ्या दरवाज्यात येणार नाही. नाही ना तुला मी या महिन्यातच माझ्या दरवाज्यात यायला लावली तर गंगाराम सावकार नाव नाही सांगणार. आज तुझ्याकडे पोत होती म्हणून तू ही पोत दिलीस काय? तुला ऐक नाही पाया पडायला ह्या गंगाराम सावकारापाशी यावंच लागल. आणि कुणाची हिंमत आहे या गंगाराम सावकाराने जर शब्द गावात टाकला, कोण तुला मदत करतंय तेच बघतो कसं तुला कोण मदत करतंय ते. पहिलं तर गावात जातो. ही पोत अरे 2.5 लाख म्हणजे चिलट आहे. पण तुला नाही धडा शिकवला ना या गंगाराम सावकारानं